परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शतं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपरमहन्तं गोविन्द योगीन्द्रवताशिशिष्टम् श्रीशङ्कराचार्यमठास्य पद्मपादैः च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रं कथं वार्तिककारमन्यास्मद्गुरुं सन्ततमावतु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं महाराजं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिवेद विभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं हे 6वं प्रकरण सुरू आहे, शब्दखंडन म्हणून। प्रथमतः ज्ञानोबा आपल्याला शब्दांची महती सांगून राहिले। जवळजवळ 12 ओव्यांपर्यंत हा शब्दाचा महिमा ते सांगतायत आणि नंतर 12व्या ओळी पुढे मग शब्दांचं खंडन होणार आहे, म्हणजे शब्दाचा काही उपयोग नाही असं ते दाखवलं आहे। परंतु शब्दाचे जे सद्गुण आहेत ते या पहिल्या 12 ओव्यांमध्ये ते आपल्याला सांगून घ्यावे। परवा आपली काल 9वी ओवी चालली होती। या 9व्या ओवीमध्ये ज्ञानोबा सांगून राहिले, दिवसाते उगो गेला, दिवसाते उगो गेला तव रात्रीचा द्रोह आला, तव रात्रीचा द्रोह आला। म्हणून सूर्यो या बोला उपमा नव्हे, म्हणून सूर्य या बोला उपमा नव्हे।
या ओळीमध्ये ज्ञानोबा काय सांगता बोला. ज्ञानोबा शब्द आणि सूर्य हे दोन्ही आकाशातले येते. शब्द तर हा आकाशाचाच पुत्र आहे आणि हा जो सूर्य आहे तोही आकाशामध्ये भ्रमण करणारा ग्रह आहे, तारा आहे. पण आता या ठिकाणी ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात, सगळ्यांना सूर्य प्रकाशित करतो, सगळ्या जगाला प्रकाश देतो, उपकारक आहे तो. आणि त्याच्या उपकाराने, त्याच्या प्रकाशाने, उष्णतेने या पृथ्वीवरचं जीवन आम्हाला जगणं सोपं झालेलं आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी यांना तो जीवनदान देतो, आपल्यालाही देतो. म्हणून सूर्य हा आपल्याला फार उपयुक्त असा तारा आहे. परंतु ज्ञानोबा जेव्हा शब्दाशी त्याची तुलना करतात तेव्हा सूर्यामध्ये उणेपणा भासला, सूर्यामध्ये कमतरता भासली. काय? सूर्य हा प्रकाश देतो, दिवस उगवतो, परंतु रात्रीला नष्ट करतो. कारण दिवस आणि रात्र असे दोन भाग आहेत ना आपले दिवसाचे. तो प्रकाश देतो, प्रकाश देऊन तो करतो काय? तर रात्र नष्ट करतो. म्हणजे एकाला निर्माण करतो, दुसऱ्याला नष्ट करतो. म्हणजे एकाशी प्रेम आहे आणि एकाशी द्रोह झाला आहे की नाही. दिवसाशी प्रेम म्हणजे आणि रात्रीशी द्रोह झाला, वैर झाला. म्हणजे हा सूर्य जो आहे ना, हा एका पक्षाला धारण करतो आणि दुसरा जो पक्ष आहे अंधाराचा त्याला नष्ट करतो, त्यांच्याशी वैर आहे. पण आमचा हा शब्द पाहना, ज्ञानोबा हा शब्द जो आहे ना तोही आकाशाचाच आहे, परंतु याच्या ठिकाणी असा पक्षपात नाही. कसा पक्षपात नाही बघा तुम्ही. कारण शब्द हा त्याचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये दोन्ही चांगला आणि वाईट दोन्ही पक्षांना धारण करणारा, दोन्ही पक्षांना मदत करतो. बंध आणि मोक्ष. बंध हा बांधणारा आणि मोक्ष हा सुटका करणारा असा प्रकार असतानाही शब्द त्या दोघांनाही मदत करतो. शब्दाने बंधही करतो आणि शब्दाने मुक्तही होता येतो. म्हणजे बंध आणि मोक्ष हे जे विरोधी भाव आहे त्यामध्ये हा शब्द पक्षपात करत नाही, एकाचा पक्ष घेत नाही, दोघांना मदत करतो. तसा सूर्य नाही. सूर्य फक्त दिवसाला मदत करतो आणि रात्रीला नष्ट करतो. तेव्हा सूर्याची उपमा शब्दाला देता येत नाही असं म्हणतात. म्हणजे शब्द श्रेष्ठ झाला. किंवा असे द्वैतातले द्वंद्वातले अनेक जोडपे आहेत. बंध आणि मोक्ष घेतला आपण. जेव्हा म्हणतात आसुरी संपत्ती असते, दैवी संपत्ती असते, दैवी गुण असतात. त्या दैवी गुणांचे वर्णन शब्दच करतो आणि आसुरी म्हणजे राक्षसी वृत्ती जे गुण असतात त्या गुणांचंही वर्णन शब्दच करतो. शब्द असं नाही म्हणत की मी दैवी गुणांच फक्त वर्णन करेन, या आसुरी गुणांचं मी वर्णन करणार नाही असं नाही म्हणत. हे आसुरी गुणही कळले पाहिजे साधकांना, म्हणजे त्यांच्यापासून दूर राहता येईल. आणि दैवी गुण कळले पाहिजे तर ते आपण घ्यायला पाहिजे. म्हणून आसुरी आणि दैवी या दोन्ही संपत्तींना, शब्द संपत्तींना
हा शब्द मदत करणारा आहे. अशा प्रकारे याच्या ठिकाणी भेदभाव नाही. किंवा विद्या आणि अविद्या दोघांनाही मदत करतो. बघा तो विद्येमध्ये शब्द आहे, शब्दानेच विद्या प्रकाशित होते किंवा वाढते, आणि अविद्येचं दर्शने शब्दच घडवतो. ही अविद्या अज्ञान आहे, ही अविद्या आहे, माया आहे, याचंही दर्शन घडवणारा शब्दच आहे. तेव्हा विद्या आणि अविद्या हे भिन्न असूनही दोघांनाही मदत करणारा हा शब्द आहे. किंवा देवाला सांगतात पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा वेदाचे दोन भाग आहेत. पूर्व मीमांसेमध्ये कर्मकांड आलेले, वेदाच्या पूर्व भागामध्ये तिला पूर्व मीमांसा म्हणतात. या पूर्व मीमांसामध्ये कर्मकांडाचा जास्त भाग आलेला आहे. अर्थात ते कर्मकांड समजून सांगण्यासाठी वेदांना शब्दाचा आधार घ्यावा लागला. शब्दांनीच कर्माचं महत्व सांगते ना. तेव्हा पूर्व मीमांसेमध्ये शब्दांचाच भरण आहे. शब्दांनीच त्या कर्मकांडाचा किंवा तो पूर्व मीमांसेचा भाग प्रकाशित केला. उत्तर मीमांसा जो आहे वेदांचा भाग, दुसरा भाग, तो अध्यात्माचा आहे. तेव्हा त्या अध्यात्माला सुद्धा शब्दांनीच प्रकाशित केलेले. शब्दांनीच अध्यात्म करतो ना. आता आपण पाहतो परमार्थ आणि प्रपंच हे दोन भिन्न रस्ते खरे, पण दोन्ही रस्त्यांना मार्गदर्शक शब्द आहे. प्रपंचाचे ज्ञान देणारा शब्द आहे. शब्दामुळे प्रपंचाचं ज्ञान होतं आणि शब्दामुळेच परमार्थ घडतो. प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन वृत्ती आहेत. संसाराकडे प्रपंचाकडे वाहणारा जो वृत्तींचा प्रवाह आहे आमचा मनाचा चित्ताचा, त्याला प्रवृत्ती असं म्हणतात. आणि निवृत्ती जो आहे तो संसारातून परत फिरण्याचा, परमार्थाकडे जाण्याचा असा प्रकार आहे. अर्थात या दोन्ही प्रवृत्तीला शब्दच प्रकाशित करणार आहे. तात्पर्य शब्दाचं महत्व किती सांगावं, म्हणजे हा शब्द किती उपयोगी पडतो आपल्या जीवनामध्ये हे जाणून आपल्याला समजले. पुढच्या ओळीमध्ये तर आता ज्ञानवाणी प्रवृत्ती आणि निवृत्तीचाच खुलासा केलेला आहे. बघा, ज्ञानवाणी सांगितलं म्हणून सूर्य या बोला उपमा नव्हे. म्हणून सूर्याला जे लाभलेलं आहे बोलता येतं सूर्यासंबंधी, त्याच्यापेक्षा शब्दाला अधिक महत्व आहे. शब्दाची आपल्याला कोणत्या उपमेनं त्याची माहिती आपल्याला गणता येणं थोडीच आहे. डावी ओळी पाहता, या डाव्या ओळीमध्ये जाऊन आपल्याला समजाले की जे प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही विरुद्ध एकमेकांच्या, प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन ज्या वृत्ती आहेत त्या विरुद्ध आहेत. या हातू धरती, बघा या दोन प्रवृत्तींना हाती धरणारा शब्दच आहे. या हातू धरती, मग शब्देची चालती एकलेली, आणि मग दोन्ही प्रवृत्ती आणि निवृत्ती या शब्दांच्या हातामध्ये राहून चालतात. तात्पर्य असं की प्रवृत्तीचं ज्ञानही शब्दाने होतं आणि निवृत्तीचं ज्ञानही शब्दानेच करतो. तात्पर्य हा शब्द एका हाताने प्रवृत्तीला धरून ठेवलेला आहे आणि दुसऱ्या हाताने निवृत्तीला धरलेले आहे. आता कोणत्या हाताने कोणाला धरले ते मला सांगते. आपल्याला दोन आहेत प्रत्येकाला.
आपल्याला 2 हात आहेत, परंतु हे 2 हात वेगळ्या कामासाठी दिले देवाने असं म्हणतात. 2 हात दिले आपल्याला. जसं प्रवृत्ती आणि निवृत्ती या 2 वेगळ्या वृत्ती आहेत मनाच्या, तसा डावा हात आणि उजवा हात या प्रवृत्तीला डावा हात लावलेला आहे आणि उजवा हात लावलेला आहे निवृत्तीला. शब्दाने प्रवृत्तीला डाव्या हाताने धरलेले आहे आणि उजव्या हाताने निवृत्तीला धरलेले आहे. इथं डावा उजवा असा भेद होऊन गेला. डावा उजवा हा भेद जो आहे हा गौणत्व आणि श्रेष्ठत्व दाखवणारा भेद आहे. म्हणून आपले 2 हात आहेत खरी, परंतु या 2 हातांमध्ये सुद्धा भेद आहे. काही काम अशी असतात की ती डाव्या हाताने करू नयेत असं शास्त्रही सांगतं. डावा हात जो आपल्याला दिलेला आहे ना, तो मलमूत्र विसर्जनाचं स्वच्छ काम करण्यासाठी दिलेला आहे आणि उजवा हात जो दिलेला आहे तो देवाला फुलं वाहण्यासाठी, गंध लावण्यासाठी, देवपूजा करण्यासाठी उपयोगाला आहे. डाव्या हाताने देवाला गंध लावू नये, फुलं वाहू नये, बरं ते चालत नाही. तसंच अग्निकुंडामध्ये आहुती देताना ती जी आहुती आपण टाकतो अग्नीमध्ये ती डाव्या हाताने टाकायची नसते, ती उजव्या हातानेच टाकली गेली तर ती लागू होते. आता हे जर माहिती नसलं आणि जो डावखोऱ्या माणूस असतो त्याचा डावा हात चालत असतो सगळ्या ठिकाणी, तो खाताना सुद्धा डाव्या हातानेच खातो. आता काय तो कुठले काम लिहिताना सुद्धा डाव्या हाताने लिहितो. असे जे डावखोरी लोक असतात त्यांना हा डावा हात आणि उजवा हात यांचं महत्व पटलेलं नाही, म्हणून लहानपणापासून काही पोरं डावखोरी होतात. असं ते आई बापांना माहिती असलं पाहिजे. आई बापांनी त्याला वळण लावलं पाहिजे की बाबा रे, हा तुझा जो डावा हात चालतोय ना, डावा हाताने हे जे सगळं काम करतोय ना तू, हे बरं नाही. तेव्हा ही डाव्याची उजवीची समज आई बापांनी लहानपणीच लहान मुलाला दिली पाहिजे. आणि एकदा का ती सवय जडली की मग ती जाता जात नाही, मरेपर्यंत जात नाही. बा डावखोरी लोक आपला डाव्या हाताचा उद्योग डावा हातानेच करत राहतात. दान देताना ती डाव्या हाताने देतात. दानासाठी हा हात पवित्र आहे. उजव्या हाताने दान द्यायला पाहिजे. प्रसाद घेताना उजव्या हाताने घ्यायला पाहिजे, डाव्या हाताने प्रसाद करून घ्यायचा. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा डावा आणि उजवा याचं महत्व सांगितलेले. म्हणून धर्म आपल्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती विरुद्ध या हातून धरिती, प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही या शब्दाच्या हातात हात धरून चालतात. डाव्या हातामध्ये प्रवृत्तीला तो धरतो, म्हणजे डाव्या बाजूने तो प्रवृत्तीचं वर्णन करतो आणि शब्दांनी निवृत्तीचं उजव्या हाताने वर्णन करतो असं म्हणतात. लग्नामध्ये सुद्धा नवरा नवरी जे असतात ना, पाठा दोघं बसतात, तेव्हा नवरा कुठे बसावा आणि नवरी कुठे बसावं हे ठरलेले. बरं, नवरी नेहमी डाव्या हाताला बसली पाहिजे. ती जर उजव्या हाताला बसवलं तिला तर ती उजव्या हाताची नवरी, उजव्या हाताला बसलेली नवरी त्या नवरदेवापेक्षा श्रेष्ठ होऊन जाते आणि त्याचा अधिकार गाजवते. हे नकळत होतं, हे अज्ञानामुळे होत. हे म्हणून नवरा नवरीला
पती पत्नीला पूजा करताना कसं बसायचं, हे आपल्या धर्मशास्त्राने सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या. तेव्हा ज्ञानोबा सांगतात की काही असो, डावा असो नाही तर उजवा असो, दोन्ही ठिकाणी शब्दांचा उपयोग आहे. शब्दांनीच एक प्रगत झालेले, शब्दांनीच एक कळलेलं आहे, शब्दच आपल्याला मदत करतो. म्हणून ज्ञानोबांनी आपल्याला प्रवृत्ती निवृत्तीचं हे लक्षण सांगितलं आहे. आता प्रवृत्ती म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, आता हे आपला साधा अर्थ आपण घेतलेला आहे की मनाचा संसाराकडे वळणारा प्रवाह, वृत्ती म्हणजे प्रवृत्ती. ज्ञानोबा याच्यापेक्षा आणखी थोडासा वेगळा अर्थ सांगतात. प्रवृत्ती आणि निवृत्तीचा ज्ञानोबांनी सांगितलेला अर्थ आपल्या दृष्टीने, साधकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. संसाराकडे मन जातं, बुद्धी जाते, विचार जातात, वासना कामना फिरतात, ही प्रवृत्ती आहे. परंतु ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात की जी माणसं देह बुद्धीवर असतात, ज्यांची बुद्धी देहावर असते, जे देहालाच मी म्हणतात, ती प्रवृत्ती आहे. ज्ञानोबांचा अर्थ, आणि देहावर जो मनुष्य स्थिर होतो, जो देहालाच मी म्हणतो, तो संसाराकडेच म्हणतो. पण देह कुठे जाणार, देहाचा उपयोग तो संसाराकडे लावतो ना. देहाची कर्म जी आहेत ना ती संसाराकडे जातात म्हणून. म्हणून ज्ञानोबांनी अर्थ सांगितला की जो देहाला मी म्हणतो, मी कोण, मी देह, आणि आपण सगळे देहालाच मी म्हणणारे आहोत, तेव्हा देहाला मी म्हणणारे जे असतात ते सगळे लोक प्रवृत्ती मार्गाचे आहेत, असं ज्ञानोबा म्हणतात. निवृत्ती म्हणजे काय, तर देहभावावरून ती वृत्ती उठवायची आणि जीव भावावर बसवायची, तिला म्हणतात निवृत्ती. बघा ज्ञानोबांचा अर्थ, देहभावावरून जीव भावावर आणायची. जीव भाव आणि देहभाव यांच्यामध्ये अंतर येतात. देहभाव म्हणजे हे जे शरीर आहे, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण आणि महाकारण शरीर, यालाच तो मी म्हणतो. या चारी देहांवरून जो मनुष्य आपलं लक्ष वेधून घेतो, काढून घेतो, आणि तो जीव भावावर आणतो. जीव भाव हा चैतन्याशी तादात्म्य असलेला देहभाव आहे. जीव भाव, बरोबर. जीव भाव काय आहे त्याच्यामध्ये देहाशी संबंध, परंतु आत्म्याचं जे चैतन्य आहे त्याच्याशी संबंध आला त्याचा. आणि म्हणून देहभावावरून जो मनुष्य जीव भावावर आणला गेला तो निवृत्त झाला, असं ज्ञान म्हणतात. आणि मग देहभाव आणि जीवभाव ज्याचा दोन्ही गेला आणि जो शिवभावात जातो तो मुक्त झाला, मोक्ष कैवल्य प्राप्त झालं त्याला. ते खरं निवृत्तीचं, निर्वृत्ती म्हणजे वृत्ती रहित अवस्था आहे. प्रवृत्ती, निवृत्ती, निर्वृत्ती अशा 3 प्रकारच्या वृत्ती आहेत. निर्वृत्ती म्हणजे वृत्ती रहित होणं, कुठलीच वृत्ती नाही बघ. आणि बरोबर आत्मभावामध्ये, शिवभावामध्ये गेल्यानंतर मग कुठली वृत्तीच राहत नाही त्याला. तो अखंड त्या शिवभावामध्ये, आत्मभावामध्येच राहतो. मग त्या ठिकाणी मनाचा कुठलाही धर्म नाही, बुद्धीचा कुठलाही विचार नाही. मन, बुद्धी, चित्त वगैरे हे जे अंतःकरणाचे इंद्रिय आहेत यांचा संबंध त्या ठिकाणी येत नाही. आणि ती खरी निर्वृत्ती आहे. त्या निर्वृत्तीमध्ये आपण सगळ्यांनी जायला पाहिजे, असं ज्ञानोबा आपल्याला सांगायला. तेव्हा आधी देहभाव सोडा, देहभावावरून जीवभावामध्ये या, जीवभावही सोडा आणि मग तो जीवभाव सोडून नंतर शिवभावामध्ये या, म्हणजे आत्मभावाचे आहे.
असं जो साधक करेल त्याला परमार्थाची शेवटची जी पायरी आहे आत्मस्थिती ती प्राप्त होते. आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी सगळ्यातून निवृत्त व्हायला पाहिजे. असं ज्ञान आपल्याला या उद्यामध्ये सांगायचे. वृत्ती आणि निवृत्ती विरुद्ध या हातून धरती मग श्रद्धेची चालती एकलेनी. म्हणून या सगळ्या वृत्ती ज्या आहेत वृत्ती निवृत्ती या दोन्ही वृत्ती शब्दांच्या हातात हात धरूनच चालतात आणि शब्दच त्यांना चालवतो. म्हणजे शब्दच त्यांचं प्रकाशन करतो, शब्दच त्यांची माहिती देतो. शब्दामुळे प्रवृत्ती करते, शब्दामुळे निवृत्ती करते आणि शब्दामुळेच निर्वृत्तीही करते. असं ज्ञान आपल्याला सांगून राहिले. ज्ञानोबा म्हणतात ही जी प्रवृत्ती निवृत्ती शब्दाने करते, परंतु जी शेवटची निर्वृत्ती आहे, शेवटची जी निर्वृत्ती शिवामध्ये जाण्याची वृत्ती आहे, त्यावेळेला शब्द जिवंत राहत नाही. त्यावेळेला शब्दाला मरावं लागतं, कारण आत्म्याच्या ठिकाणी शब्द जाऊ शकत नाही. म्हणून निवृत्तीमध्ये मिळताना शब्दाला आधी मरण येतं आणि मग आपण निवृत्तीमध्ये जातो. प्रवृत्तीमध्ये आणि निवृत्तीमध्ये शब्द आपला बरोबर राहतो. देवभावावरून जीवभावावर आणण्यामध्ये शब्द राहतो, पण जीवभावावरून ज्या वेळेला तो शिवभावावर आपल्याला घेऊन जातो त्यावेळेला आधी शब्द मरून जातो. कारण शब्दाचं आत्म्याच्या ठिकाणी शिवाच्या ठिकाणी अस्तित्व राहू शकत नाही, कोणीच राहत नाही तिथं. आत्मभावामध्ये कोणीही नाही, जो एकटा आत्माच आहे त्या ठिकाणी. आणि आत्मा एकटा असल्यामुळे मग हा शब्द तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. आत्म्यामध्ये तुम्हाला हातात हात धरून जसं तो प्रवृत्तीमध्ये नेत होता, निवृत्तीमध्ये नेत होता, तसा निर्वृत्तीमध्ये तो नेऊ शकत नाही. का? तर आत्मस्थितीमध्ये शब्दाचा संबंध नाही. म्हणून शब्दाचं मरण आहे त्या ठिकाणी. बघा हा शब्द किती उपकारी. मग स्वतः मरून आपल्याला तो निवृत्तीचा रस्ता दाखवून देतो. जा बाबा पुढे शिवामध्ये आत्म्यामध्ये जातो, निवडू शकतो तुझ्या बरोबर. आपण हा शब्द त्या आत्म्याकडे पुढे येत नाही. म्हणून आत्म्यामध्ये कोणी जात नाही, मन जात नाही, चित्त जात नाही, अहम जात नाही, आपला कोणी जात नाही. मग तो शब्द तरी कसा जाईल हो? म्हणून शब्दाचं आधी मरण होत असं ज्ञानोबा सांगून राहिले. म्हणजे हा मोठा कल्याणकारी स्वतः म्हणून आपल्याला तो शिव ची निवृत्ती दाखवतो. इतका उपकारच असला पाहिजे. माणसाने आपला जीव दिला तरी दुसऱ्याचा उपकार करावा, हे त्या शब्दापासून आपल्याला शिकावं लागतं. किती उपकार के पाहना हा शब्द. त्यानंतर तो पुढे तिच्या ओळी सांगतात. आता ही 11वी ओळी येते. या 11व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगतायत सहाय आत्मविद्येचे करावया आपणवेचे. सहाय आत्मविद्येचे करावया आपणवेचे. गोमटे काय शब्दाचे एकेकवानू. गोमटे काय शब्दाचे एकेकवानू. आणि धनवंता हा शब्द किती उपकारी आहे, केवढा उपकार करणारा आहे. बघा ना, का करतो हा? सहाय्य आत्मविद्येचे करावया. आपल्याला आत्मविद्या आत्मस्थिती प्राप्त व्हावी म्हणून आपल्याला तो सहाय्य करतो, मदत करतो. त्याला आम्ही तुम्हाला घेऊन चालतो आत्मस्थितीकडे. आत्मस्थितीच
दर्शन घ्यावं आपण म्हणून तो शब्द आपल्याला आधी वर्णनाने खूप समजून सांगतो आणि ते सहाय्य देत असताना शेवटी तो बिचारा स्वतः मरून जातो. ते सांगते ना, सहाय्य आत्मविद्येचे करावया आपण वेचे. आपण वेचे म्हणजे आपला जीव वेचतो म्हणजे काय, आपला जीव अर्पण करतो. म्हणजे साधकांना आत्मविद्या प्राप्त व्हावी, आत्मस्थिती प्राप्त व्हावी म्हणून हा शब्द खूप उपकार करणार आहे. तो त्या साधकांना घेऊन चालतो आत्मविद्येकडे आणि जात असताना आत्मस्थितीच्या जवळ जात जात तो संपून जातो, नष्ट होऊन जातो. म्हणजे तो काही स्वतः आत्मस्थितीमध्ये जाऊ शकत नाही. परंतु हा जो साधक आहे जो त्या शब्दाने पर्यंत पोहोचवला, त्याने मग एकट्यानेच पुढे आत्मस्थितीत जायचं असतं. असा हा आत्मविद्येमध्ये सहाय्य करणारा हा शब्द नावाचा जो मित्र आहे आपला, तो फार परोपकारी आहे असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात. सहाय्य आत्मविद्येचे करावया आपण वेचे. गोमटे काय शब्दाचे एक एक मान. गोमट म्हणजे चांगलं. शब्दाचा हा चांगलपणा मी एक एक काय सांगू. त्याचे हे चांगले जे सद्गुण आहेत त्याचं वर्णन मी किती करू असं ज्ञानोबा होता. फार गुणवान आहे हा शब्द. शब्दामध्ये हे असंख्य चांगले गुण आहेत. म्हणून साधकांनो, चांगल्या गुण दर्शवणाऱ्या शब्दांना जमवा, वाईट गुण दर्शवणाऱ्या शब्दांना जवळ येऊ देऊ नका. म्हणजे काय बघ, हे कसं घडतं आता. चांगले गुण असलेले शब्द आणि वाईट गुण असलेले शब्द असतात का. शब्द फक्त त्या गुणांचं वर्णन करतो म्हणून त्या गुणामध्ये तो आहे असं म्हणतो. वास्तविक शब्द तसा खरा होत नाही. शब्द अलग राहतो त्या गुणापासून, परंतु त्या गुणाचं निदर्शन त्याने केल्यामुळे त्याला त्याचं जे काय आहे त्या गुणाचं वर्चस्व ते शब्दाला चिटकलेलं असतं. म्हणून तो शब्द दुर्गुण गेला. वास्तविक गुण वाईट आहेत, शब्द वाईट नाही. शब्द काय करतो, त्या दुर्गुणाला प्रकाशित करतो, माहिती देतो, उजेडात आणतो त्याला. परंतु तो वाईट गुण दर्शवणारा शब्द सुद्धा दुर्गुण झाला असंच आम्ही समजतो. कसं पा, एखादा मनुष्य दारू प्यालेला आहे. आता दारूच्या नशेमध्ये हा बडबड करतो, काही शिव्या देतो, देवाला शिव्या देतो, संतांना शिव्या देतो, नाना प्रकारे शिव्या देतो तो. आता हे जे शिव्या आहेत त्यांच्या त्या नाना प्रकारच्या वाईट, ते जे शिवींचे शब्द आहेत त्या शिव्यांच्या शब्दामध्ये दुर्गुण दाखवले गेले. शब्द काय करणार, शब्द त्या गुणाला चिटकून असल्यामुळे तो शब्दच वाईट होऊन गेला. त्याने शिवी दिली म्हणजे काय केलं आपल्याला. शब्द का हा असा काही खडा आहे का, मारून फेकला, घे रे चेंडू कर की हा घे. शब्द आहे तरी काय, का लोक शब्दाने एवढे चवताळतात. मी जर आपल्याला शिवी दिली, वाईट बोलला आपल्याला, तर मग आपल्याला वाईट का इतकं वाटावं. कशामुळे आम्हाला एवढा त्रास होतो त्या शब्दामुळे, ऐकल्यामुळे. ज्ञानोबा सांगतात, या शब्दाचा काही दोष नाहीये, यामध्ये ऐकणाराचा दोष आहे. बघा, ऐकणाराचा दोष आहे. अरे तुम्हाला
चांगले पदार्थ वाढलेले आहेत आणि दुसऱ्या ताटामध्ये वाईट पदार्थ वाढलेले. आता कोणते पदार्थ तुम्ही खावे ते तुमच्यावर अवलंबून आहे, खाणाऱ्यावर. नाही का, हाड मांस वगैरे काय जे असतं ते पदार्थ खातात लोक, त्याचं एक ताट भरलेलं आहे. आणि दुसरं चांगले आपले नेहमीचे चांगले शुद्ध सात्विक आहाराचे पदार्थ आहेत, त्याचं ताट भरलेलं आहे. आणि जेवणाला पाठ वाढून बसलेला आहे, 2 ताट ठेवलेले भरून, खा भाऊ तुला कोणतं खायचं. आता त्या ताटाचा काय दोष त्यात? हा जो बसलाय खाणारा, याच्यावर अवलंबून आता कोणतं खायचं आणि कोणतं नाही खायचं हे त्यांनी ठरवायचं. तस शब्द हे जे आहे ते शब्द दुर्गुण दाखवतात हे खरं, ते गुणांचं प्रकाशन तुमच्या पुढे करतात हेही खरं, परंतु ऐकणाऱ्याने ते आपल्याला कशाला चिटकून घ्यावेत, ऐकणाऱ्याने ते आपल्या मनामध्ये कशाला ओढावेत आणि कशाला त्याचा एवढा त्रागा करायचा. शिवी तरी काय असते? शिव म्हणजे शब्दच आहे ना. आता मला सांगता येत नाही कशा शिव्या असतात त्या, पण जेव्हा शिवी दिली जाते तेव्हा त्या शिवीने तो जो ऐकणारा आहे तो भांबावून जातो, त्याला क्रोध येतो, राग येतो. त्याला राग येणं हे त्या माणसाच्या चित्तात भरलेला संस्कार आहे, त्यामुळे येतो. शिवीने राग येत नाही, शिवी कारण बनली त्याला. तुमच्या आमच्या चित्तामध्ये जे वाईट संस्कार भरलेले आहेत ते उद्दीपित करण्याला, ते वर आणण्याला ही जी शिवीचा जो गुण आहे तो कारणीभूत झाला आणि तो उफाळला म्हणून आम्हाला राग येतो. वास्तविक त्या शब्दामध्ये तो राग नाही बसलेला, तो राग आमच्या चित्तात बसलेला असतो. तो राग उफाळून देतो, आमचा क्रोध येतो आम्हाला, आणि ज्याने ती शिवी दिली असेल त्याला मारायला सुटतो. आता हे जे आहे भांडण, हे भांडण कशामुळे? शब्दामुळे झालं. अहो त्याने शिवी दिली ना आम्हाला, अरे शिवी दिली म्हणजे शब्दच होता ना तो. आणि तुझी स्तुती केली तर स्तुती शब्दच येणार आहे. अहो किती तुम्ही गोड आहोत, किती चांगले आहोत, अहो किती नम्र आहोत. आता हे शब्दच आहेत ना. मग या शब्दाने क्रोध का बरं येत नाही तुम्हाला? आणि त्या शिवीमुळे क्रोध का आला? तसं पाहिलं तर स्तुतीमध्येही शब्द आहेत आणि शिवी आणि निंदा याच्यामध्ये शब्दच आहेत. शब्दांनीच निंदा होते, शब्दांनीच शिव्या तयार होतात. पण एका शब्दाने क्रोध येतो आम्हाला, एका शब्दाने सुख वाटतं आम्हाला, आनंद वाटतो. हा शब्दाचा गुण नाही, हा आमच्या मनाचा गुण आहे असं ज्ञानोबा सांगतात. जरा नीट विचार करा. वास्तविक त्याची शिवी त्यांनी दिली आपल्याला, समजा काय दिली असेल ती, तुम्ही कशाला लावून घेता ती? तुम्ही जर ती झटकून टाकली है नाही, जसं एखाद्या कपड्यावर आपला माशी बसली ना, आपण जशी झटकून टाकली ती माशी उडून जाते, तशी ती जी शिवी आलेली आहे ती तुम्ही झटकून टाका ना. तुम्ही कशाला भरता डोक्यामध्ये ती? आणि ती डोक्यामध्ये गेली की तिथला तो जो क्रोध आहे तो उफाळणारच. मग त्या शिवीला मनात यूज देऊ नका ना. आवड एखादा दगड ठेवलेला समजा, आणि त्या दगडाला दे रे शिव्या याला. आता तो दगडाला शिव्या देऊन राहिला, हो दगड वा तुला काही अक्कल का, तू काय बोलतो का माझ्याशी, तसं काय काय बोलतो त्याला त्या दगडाला. आता दगड काय करेल? त्याच्या गाला देईल का? दगडाला क्रोध येईल का? का बरं नाही येत? कारण त्याने आपलं मन घट्ट केलेलं आहे. तसं दगडासारखं मन घट्ट करून ठेवा. जर कोणी शिव्या देत असेल ना आपल्याला,
त्यावेळेला आपलं डोकं, आपलं मन स्थिर राहिलं पाहिजे, दगडासारखं निश्चल राहिलं पाहिजे. त्यावेळेला रागवण्याचं काहीच कारण नाही. रागवणं हे आपलं अज्ञान आहे. क्रोध करणं हा आपला कमीपणा आहे. बघा हे किती उलट ज्ञान आपल्याला शिकून राहिले. क्रोध तुम्ही करता याचा अर्थ असा की तुम्ही हलके आहात, तुम्हाला काही समजत नाही. तुम्ही एका साध्या शब्दाने क्रुद्ध होऊन जाता आणि दुसरा एक चांगला शब्द आला की वृक्षाला आनंदित होता. एकानं आनंदित होता आणि एकाने क्रुद्ध होता. ते तुमचा हलकेपणा आहे. अरे कसले साधक तुम्ही. मग साधक कसला असला पाहिजे, स्थिर राहायला पाहिजे चित्ताने. म्हणून जाणू आपल्याला अध्यात्माच्या मार्गामध्ये शब्दाचा हा जो वाईट आणि चांगला गुणांचा भाव आहे त्याचं स्वरूप सांगून दिले. शब्द वाईट नसतात. साधी गोष्ट पाहतो. समजा एखाद्या मुलाला आता अलीकडे खूप धंदा जोरा सुरू आहे. कुठला धंदा सुरू आहे माहिती का? परीक्षेला न बसताना सर्टिफिकेट छापून मिळतो. कोणत्या ते विचारतात तुम्हाला, तुमच्या मुलाला कोणतं सर्टिफिकेट पाहिजे? हे धंदा करणारे लोक त्यांनी छापून ठेवलेले ते सर्टिफिकेट. मग ते विचारतात, बोला तुमच्या मुलाला कोणतं सर्टिफिकेट पाहिजे? मग तुम्ही म्हणता आमच्या मुलाला इंजिनिअरचं सर्टिफिकेट द्या. तुम्ही इंजिनिअरिंग शिकलेलं आहे का? नाही. तुम्ही इंजिनिअरचं सर्टिफिकेट बघता. कोणी मागतो डॉक्टरचं सर्टिफिकेट द्या. खोटे डॉक्टर निघून राहिले सध्या. बरं, डॉक्टरचं सर्टिफिकेट द्या. कोण म्हणतो हा MA PhD झालेला आहे, त्याला PhDचं सर्टिफिकेट द्या. झालंय का PhD? और PhD न होताना इथले PhDचे सर्टिफिकेट घेऊन येतात विकत. आता हे खोटे सर्टिफिकेट तुम्ही स्वीकारता की नाही? जे तुम्ही नाहीये, ती योग्यता तुमची नाही, तो अधिकार तुमचा नाही, तरी सुद्धा तुम्ही ती सर्टिफिकेट घेता, लावता, चिटकवता, घरामध्ये लावून ठेवता प्रिंट करून. मग शिवी काय? शिवी हे सर्टिफिकेट आहे ना? मग हे सर्टिफिकेट तुम्ही कशाला लावता? ते सर्टिफिकेट तुम्ही लावता, मग हे लावून घ्या ना. शिवी काही स्वीकारत नाही. शिवीने तुम्हाला राग येतो आणि खोट्या सर्टिफिकेटांनी. म्हणून ही स्वीकारू नका. हा खरा धर्म आहे. खोटं जे आहे ना ते स्वीकारायचं नाही. समजा कोण द्यायला आला आपल्याला, घ्या तुम्हाला आम्ही डॉक्टरचं सर्टिफिकेट देतो. तुम्ही जर खरे चांगले असाल, सज्जन असाल, तर तुम्ही म्हणाल नाही रे बाबा मी डॉक्टर नाही, काही नाही, मान नको तुझं सर्टिफिकेट. तुम्ही जसं ते सर्टिफिकेट नाकारता तशी याची शिवी नाकारा ना. याने जी तुम्हाला शिवी दिलेली आहे, तुमचं जे वर्णन केलेलं आहे शिवीमध्ये, ते वर्णन नाकारायचं. जसं ते सर्टिफिकेट नाकारता तुम्ही, तसं हे वर्णन हे नाकारा. मग शिवी लागेल का? काय नाही, झटकून दिली शिवी नको आम्हाला, तुझी शिवी नको घे. अशा प्रकारे शब्दांनी दर्शविणारे जे गुण आहेत ते स्वीकारणं किंवा न स्वीकारणं हे त्या माणसाच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे, त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे, त्याच्या अधिकारावर अवलंबून आहे, असं ज्ञानोबा समजा. यामध्ये शब्दाचा काही दोष नाही. शब्द तर बिचारे तुम्हाला त्याचा अर्थ प्रकट करतात, त्या शिवीचा अर्थ देतात, किंवा स्तुती असेल तर त्या स्तुतीचा अर्थ देतात तुम्हाला प्रकट करून. यामध्ये त्यांचा काय दोष आहे? असं म्हणाले. बघा ना, म्हणतात सहाय्य आत्मविद्येचे करावया आपण द्यायचे, गोमटे काय शब्दाचे की कभाव. आत्मविद्येमध्ये सहाय्य करण्यासाठी हा शब्द साधकाला फार मदत करतो आणि हा अत्यंत गुणवान आहे.
याच्या गुणांचं मी किती कौतुक करू असं ज्ञानोबा म्हणतात. गोमटे काय शब्दाचे की गोमटे म्हणजे चांगुलपणा. याचा चांगुलपणा मी किती वर्णन करू, किती चांगला आहे हा शब्द. अहो शब्दांनी काय होऊ शकतं हे ज्ञानोबा आपल्याला आता या ओळीमध्ये सांगून राहिले. ज्ञानोबा सांगून राहिले सद्गुरूंच्या मुखातून निघणारा जो शब्द आहे तो महावाक्याचा जो शब्द आहे तत्त्वमसि, तत्त्वमसि हे महावाक्य वेदाचं शब्दच आहे. ते तत् शब्द आहे, त्वम शब्द आहे, असी शब्द आहे. गुरूंच्या मुखामधून निघणारे हे जे शब्द आहेत महावाक्याचे, यामुळे तो ज्याला तो उपदेश दिला जातो आहे तो ऐकणारा नराचा नारायण होऊन जातो. तो संन्यासी नारायण होतो, सत्पुरुष होतो, देव स्वरूप होतो. कशाने झाला? सद्गुरूंच्या मुखातून हे जे वेदातले शब्द महावाक्य त्याच्यातून बाहेर पडले, त्या वेद वाक्यांनी तो सामान्य मनुष्य होता पूर्वी. अर्थात तो काहीतरी गुरुपुण्य त्याला असलंच पाहिजे, शिवाय त्याचं काही साधनही असली पाहिजे. आणि त्याला हा सद्गुरूंचा उपदेश झाल्याबरोबर तो सामान्याचा असामान्य होऊन जातो. हे जे असामान्यत्व हा जो अधिकार त्याला प्राप्त झाला हा सद्गुरूंच्या कृपेचा आहे. सद्गुरूंनी दिलेला हा जो उपदेश आहे महावाक्याचा, याच्यामधून त्याला तो प्राप्त झालेला आहे. किंवा शब्दाचं सामर्थ्य काय असतं हे ज्ञानोबांनी आता या ठिकाणी आपल्याला गुरूंच्या शब्दामधून ते प्रगट कसं होतं हे दाखवलेले. म्हणून सद्गुरूंच्या मुखातून प्राप्त होणारा शब्द जो आहे तो महत्वाचा असतो. म्हणून ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात, अहो साधकांनो, अहो शिष्यांनो, तुम्ही गुरु केलंय ना? हो ना, मी गुरु केलंय ना. गुरु केलंय ना तुम्ही? 3 वेळा विचारला. हो ना, आम्ही गुरु केलंय ना. नक्की सांगा, गुरु केलंय ना? हो ना. हो, आता काय सांगा तुम्हाला मी गुरु. मग गुरुचा शब्द पाळला पाहिजे. काय सांगतात? गुरूंचा शब्द पाळला पाहिजे. शब्द. आणि जो गुरूंचा शब्द पाळणार नाही त्याला अधोगती प्राप्त होते. जो गुरूंचं मानत नाही, गुरूंचं शब्द सामर्थ्य जो जाणत नाही, गुरूंचं म्हणणं मान्य करत नाही, असे जे कोणी शिष्य आणि साधक असतील ते रसतळाला जातात, ते अधोगतीला जातात, ते नरकाला जातात. म्हणून गुरूंचा शब्द पाळा असं ज्ञानोबा सांगतात. एक तर गुरु करूच नका ना. मग जर तुम्हाला तो शब्द पाळत नसेल, तुम्हाला काय त्या गुरूंचं म्हणणं मानत नसेल, तर गुरूंना सांगून टाका, गुरु महाराज तुमचा शब्द काय आमच्याने मानवणार नाही, पाळला जाणार नाही, आणि म्हणून आम्ही तुम्हाला अशी प्रार्थना करतो की आमचं शिष्यत्व रद्द करा, आमचं साधकपणा हे काढून घ्या. बाजूला तुम्ही गुरुपासून त्या मार्गातून. एक तर असं करा, म्हणजे मग तरी शुद्ध व्हा, ठिकाणावर राहा. परंतु तसंही काही करत नाही. गुरु आमचे गुरु म्हणतात, मी गुरुचा आहे असं म्हणतात, गुरु माझे आहेत असं म्हणतो, आणि गुरुंनी दिलेला शब्द पाळत नाही. गुरुंनी दिलेला शब्द न पाळणे महाअपराध आहे. शब्द तर तोच आहे, परंतु तो सद्गुरूंच्या मुखातून आलेला शब्द असतो. म्हणून गुरूंचा शब्द पाळला पाहिजे.
आता गुरु शब्द देतात म्हणजे काय करतात, कशासाठी देतात ते? असं आपल्या कल्याणासाठी, कोणाच्या? गुरुच्या नाही, त्या शिष्याच्या कल्याणासाठी तो शब्द देतात त्याला. काय शब्द आहे? हे बाळा, तू आता दीक्षा घेतली ना, मग आता दररोज साधना करत जा. आता दररोज साधना कर, हा जो उद्देश आहे शब्दाने केलेला, हा का गुरुच्या कल्याणासाठी का? कुणाच्या हितासाठी? त्या शिष्याच्या हितासाठी गुरु सांगून राहिले की तू हे असं कर. आता तू जर साधना केली नाही दररोज, तू जर तो शब्द पाळला नाही गुरुचा, तर तुझा अधःपात होईल, तू अधोगतीला जाशील. गुरु जातील का अधोगतीला? गुरुने काय चुकले त्यामध्ये? तू शिष्यत्व मान्य केलं, तू गुरुत्व धारण केलं, त्यांचं अधिकार मान्य केला आणि तू त्यांचा शिष्य बनलेला आहेस आता, तर हे तुझं कर्तव्यच आहे की ते जे सांगते तसं वाग. आणि ते काय वाईट सांगते, तुझ्याच कल्याणाचं सांगतात ना, ते काय आपल्या कल्याणाचं सांगतात ते गुरु. म्हणून गुरु शिष्याच्या कल्याणासाठी सांगत असतात आणि शिष्याच्या कल्याणासाठी जे शब्द तू वापरतात तो शब्द आम्ही पाळला पाहिजे. हे ज्ञान आपल्याला या ठिकाणी समजावे. तेव्हा शब्दाचं महत्व किती आहे हे या ओळीवरून आपल्याला ज्ञानोबांनी किती छान पद्धतीने उल्लेख करून सांगितलेले. उद्याला आता ही 12वी ओवी येते आणि या 12व्या ओवीपर्यंत शब्दांचं महत्व आणि गुणवर्णन चालेल. पुढे 13व्या ओवीपासून मग मात्र शब्दाचं खंडन केलं जाणार आहे. म्हणून शब्दांचे जे गुण आहेत ते गुण ऐकून ठेवा आणि नंतर मग शब्दांचं खंडन करताना ज्ञानोबा त्यामध्ये कसा कमतरता, कसा कमीपणा आहे ते दाखवणार आहे. म्हणून शब्द खंडनाला जास्तीत जास्त ओळा दिल्या ज्ञानोबांनी. ज्या शब्दाला आम्ही एवढं महत्व देऊन ठेवलेलं आहे ते शब्द कसे निकामी आहेत हे आता पुढे आपल्याला दाखवणार आहे. तेही ऐकून ठेवले पाहिजे. फार महत्वाचा ग्रंथ आहे हा. म्हणून अमृतानुभव कुणी ऐकावा असा प्रश्न निर्माण होतो. कोणी म्हणतात जो बुद्धिमान आहे ना त्याने ऐकावा. बुद्धिमान म्हणजे ज्याची बुद्धी तल्लख आहे, पटकन ग्रहण करते, त्याने ऐका कोणी म्हणतो. कोणी म्हणतं हा अमृतानुभव कुणी वाचावा आणि ऐकावा, तर गुरुचा शिष्य आहे त्याने, साधक आहे त्याने. धन्यवाद. ज्ञानोबा म्हणतात त्याही पेक्षा मी असं म्हणणे की अमृतानुभव कोणी वाचावा, तर हे शब्द वाचून जो जसं वागेल त्याने वाचावा. आणि पंचायत ऐकून ते घेतलं, चांगलं वाटलं, मग वागायला नको चांगलं? मग चांगलं वागण्यासाठी तर सांगतायत ते. आणि जर तुम्ही चांगलं वागत नसाल तर मग कशाला ऐकता? तुमचं ऐकणं वाया गेलं आहे की नाही? चांगलं ऐकलं म्हणून चांगला करतोय, फार छान माहिती सांगितली होती ज्ञानोबांनी. आता स्तुती करून राहिला, पण मग तसं वागणार, तसं आचरणामध्ये ते येणार. मग तू जे म्हणले ना की अमृतानुभव चांगला आहे, म्हणून ज्ञानोबांचं म्हणणं असं आहे की अमृतानुभव सगळ्यांसाठी आहे. हा केवळ बुद्धिमान किंवा साधक, शिष्य वगैरे यांच्यासाठी नाहीये, फक्त सगळ्यांसाठी. सगळ्यांनी वाचावा तो. सगळ्यांना आत्मा आहे आणि त्या आत्म्याचा अनुभव प्रत्येकाने आला पाहिजे. पण तू केव्हा येईल? तो हे वाचून त्याप्रमाणे वागेल त्यालाच येईल ना. म्हणून अमृतानुभव वाचून विसरण्याचा ग्रंथ नाही, ऐकून विसरण्याचा ग्रंथ नाही. ऐकावा तो,
वाचावा तो, परंतु वाचून आणि ऐकून आपल्या जीवनामध्ये ते आणलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, आचरण तसं घडलं पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. अशा प्रकारे अतिशय सुंदर चर्चा ही चाललेली आहे. सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.